मुलांसाठी आपण नाश्ता बनवताना हेच विचार करत असतो की मुलांना पौष्टिक आहार कसा द्यावा। त्यासाठी आज तुम्हाला मी हा नाश्ता आणलेले आहे, ते तुम्ही बघा। हा नाश्ता म्हणजेच आलूचा पराठा। आलूचा पराठा हा आपल्याला डब्याला देण्यासाठी पण कम्फर्टेबल असतो आणि आलूचा पराठा म्हणलं की मुलं पण खुश असतात। त्यामुळे हा नाश्ता एकदम आपण पण खुश आणि मुलं पण खुश अशा प्रकारचा हा नाश्ता होतो। त्यामुळे आलू पराठा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मग चला आता आपण असेच हेल्दी नाश्ते बनवूया। माझ्या रेसिपीला तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद असल्यामुळे मला पण रेसिपी टाकायला मस्त वाटत आहे। त्यामुळे मी आज तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। ही म्हणजे आलू पराठ्याची। 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, व अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा हा थोडासा हातावर चोळून टाकायचा म्हणजे मस्त वास येतो। व चवीनुसार मीठ टाकून घेते। आता हे सर्व मसाले टाकल्याच्या नंतर थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे। पराठ्याचे पीठ व्यवस्थित मळून तयार आहे। त्याला थोडासा तेलाचा हात लावून असे व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ। एकदम मऊसूत असे पीठ मळून घ्या। आता याला आपण झाकून ठेवूया। आलू पराठा बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे घेतले आहे। बटाट्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण वाटून घातला आहे। थोडीशी हिरवी मिरची वाटून घातली आहे। अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे। आता हे बटाटे मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक करून घ्या। म्हणजे यामध्ये थोडं पण बटाट्याचं असं मोठंसा बटाटा राहायला नाही पाहिजे। या प्रकारे एकदम बारीक असं पिठासारखं मळून घ्या। बटाटे व्यवस्थित बारीक करून झाले आहेत, तरी पण थोडेसे बटाटे राहिले असले तर हाताच्या साहाय्याने असे बारीक करून घ्या। आलू पराठा करण्यासाठी आपले सारण तयार झाले आहे। आता आपण आलू पराठा करण्यासाठी घेऊया। पीठ पण मस्त भिजले आहे। आता त्याला मस्त असं छोटासा गोळा करून घेऊया। जसं आपण पुरण भरतो त्याप्रमाणे पिठात मिक्स करून त्याची अशी छोटीशी वाटी करून घ्यायची। 2 मध्ये अंगठे लावून इकडे 4 आणि इकडे 4 बोटे लावून व्यवस्थित अशी वाटी करायची। आता त्यामध्ये बटाट्याचं सारण घालून घेऊया। बटाट्याचं सारण हे अशा प्रकारे गोल करून त्यामध्ये घालून घेऊया आणि थोडं असं कडकडीने दाबत वरती घ्यायचा गोल गोळा करून। जसं आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो त्याप्रमाणे करून घ्यायचा आणि जे वरचं पीठ येतं ते तोडून घ्यायचे। त्याला असे चिटकावून नाही टाकायचे, नाहीतर मग आपला आलू पराठा जाड होण्याची शक्यता असते। आता थोडंसं पिठाचा गोळा करून असं थापटून घ्या आणि आता लाटून घ्या। आलू पराठ्याच्या ह्या कडा लाटून घ्यायच्या म्हणजे पूर्णपणे सारण असे कडपर्यंत पोहोचून जाईल।
आलू पराठ्याचं सारण हे पूर्णपणे कडेपर्यंत पोहोचल्यावर आलू पराठा छान लागतो आणि व्यवस्थित फुगतो पण। बघा अशा प्रकारे लाटून घ्या। लाटत असताना थोडं थोडं पीठ लावत लाटून घ्या, म्हणजे खाली पोळपाटाला चिटकणार नाही। हा आलू पराठा आता लाटून तयार झाला आहे। आता इकडे तवा गरम करायला ठेवला होता सुरुवातीलाच। आता त्यावर थोडंसं तेल लावून तव्यावर टाकून घेऊया। तव्याला थोडंसं तेल लावून घ्या। शेकत आला की आलू पराठ्याला पलटी करून घ्या। बघा किती छान दिसत आहे आलू पराठा आपला, एकदम परफेक्ट असा झालेला आहे। थोडं थोडं उलटण्यानं तेल लावून घ्या आणि साईडनं भाजला की पलटी करून घ्या। किती मस्त फुगत आहे आलू पराठा, तुम्ही बघू शकता। आपला आलू पराठा मऊ एकदम मस्त झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। आणि मुलांसाठी हेल्दी नाश्ता करत अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।